कोरोनामुळे 2021 साली होऊ न शकलेली जनगणना आता होऊ लागलेली आहे। तर या संदर्भात पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे। देशभरातील जवळपास 34 लाख कर्मचाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली। यंदा होणारी जनगणना ही देशातील पहिली डिजिटल स्वरूपातील जनगणना ठरलेली आहे। रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया अर्थातच जनगणनेची जबाबदारी असलेल्या RGIनं प्रत्यक्ष लोकांची माहिती गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याच मोबाईल फोनवर जनगणनेची माहिती गोळा करण्यासंदर्भात सुविधा उपलब्ध करून दिली। यानंतर मोबाईलमधील हा डेटा केंद्रीय सर्व्हरवर ट्रान्सफर केला जाईल। कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये खास जनगणनेसाठी एक ॲप तयार करण्यात आलं, तर ते ॲप डाउनलोड करावं लागणार आहे। या ॲपवर इंग्रजीसह प्रादेशिक भाषांमध्ये देखील ही माहिती तुम्हाला संकलित करता येईल। अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्रणालीवर हे ॲप काम करणार आहे। त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।